नमस्कार मित्रांनो. इस्रायल आणि इराण यांच्यामध्ये नवीन युद्ध सुरू झालं आणि बहुधा हा व्हिडिओ करेपर्यंत ते संपलंही असावं कारण युद्ध पुन्हा एकदा एखादी ठिणगी पडू शकते आणि युद्ध सुरू होऊ शकतं. पण हे जे युद्ध आहे, हे युद्ध दोन्ही देशांनी स्वतःची भूमिका अधोरेखित करण्यासाठी चालवलं होतं की काय अशी शंका येते. लक्षात घ्या, घड्याळाचे काटे वेगाने टिक 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 करत पुढे जात आहेत. लवकरच अमेरिकेत विश्वचषक फुटबॉल स्पर्धेला सुरुवात होत आहे. या स्पर्धेमध्ये इराणही खेळणार आहे आणि फुटबॉल स्पर्धा चालू असताना म्हणजे एवढं तुंबळ आणि विश्वयुद्ध दुसरं सुरू असताना आणखीन एक युद्ध पेटलेलं असावं अशी कोणाचीच इच्छा नाही आहे. त्यानंतर 4 जुलैला अमेरिकेच्या स्वातंत्र्याला 250 वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्यामुळे काहीतरी मोठा कार्यक्रम करायचा ट्रम्प यांच्या मनात आहे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर दोन्ही बाजूंना म्हणजे इराणला आणि इस्रायललाही आपली भूमिका स्पष्ट करायची होती. इस्रायलला इराणमध्ये काही हल्ले करून त्यांचे जे अजूनही काही वाचलेले रडार्स आणि जे हवाई हल्ले रोधक यंत्रणा आहे ती उद्ध्वस्त करायची होती. इस्रायली वर्तमानपत्र येडिओथ अहरोनोट यांच्या सूत्रानुसार, इथे शेवटी सूत्र असतातच, इस्रायलला हे हल्ले करायचे होते. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्याला परवानगी दिली नाही. मग इस्रायलनी काय केलं तर इस्रायलनी लेबेनॉनमध्ये आपले जे हल्ले आहेत ते तीव्र केले. त्याच्यात राजधानीचा म्हणजे लेबेनॉनची राजधानी बैरूत, त्याच्या दक्षिण भागामध्ये एक दाहिया म्हणून एक उपनगर आहे त्याच्यावर हल्ले केले. एका प्रकारे इराणची भूमिका आहे की लेबेनॉन हा आमच्या छत्रछायाखाली असलेला देश, लेबेनॉनपेक्षा तिथला जो हिजबुल्ला नावाचा जी एक दहशतवादी संघटना आहे ती एका प्रकारे स्टेट विदिन अ स्टेट, म्हणजे तो राजकीय पक्षही आहे, ती एक संघटनाही आहे, त्यांचं सैन्यही आहे, ते सरकारमध्येही सामील आहेत. पण त्या हिजबुल्लाचं रक्षण करणं, संरक्षण करणं ही आमची नैतिक जबाबदारी आहे अशी भूमिका कायम इराण घेत असतं. आणि त्यामुळे इराणनी मग इस्रायल विरुद्ध हल्ले केले. म्हणजे इस्रायलनी बैरूतच्या एका उपनगरावर, दाहियावर हल्ले केले. जोपर्यंत इस्रायल लेबेनॉनच्या इतर भागांवर हल्ले करत होता तोपर्यंत इराणनी शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं नाही. इराण मुख्यतः कुवेत किंवा बहरीन किंवा असे छोटे एखाद 2 ड्रोन हल्लेकर वगैरे असं सगळं झटापट सुरू होती. पण जेव्हा इस्रायलनी दाहियावर हल्ला केला तेव्हा इराणनी काल रात्री इस्रायल विरुद्ध आंतरखंडीय क्षेपणास्त्रांचा वापर केला. पण हा वापर करताना फक्त 10 मिसाईल, म्हणजे असं नाही की मागच्या वेळेला गेल्या वर्षी साधारणतः जुलैमध्ये जे युद्ध झालं होतं त्याच्यामध्ये एकाच वेळेला 100 मिसाईल इराणनी इस्रायल विरुद्ध डागल्या होत्या. यावेळेला फक्त 10च मिसाईल इस्रायल विरुद्ध डागल्या आणि त्याच्यातनं असा संदेश द्यायचा प्रयत्न केला की बघा, तुम्ही जर बैरूतवर हल्ला करणार असाल तर आम्ही तुमच्यावर हल्ला करू, कारण हिजबुल्लाचं संरक्षण ही आमची जबाबदारी आहे. ते झाल्यावर इस्रायलला चान्स मिळाला की इराणने आपल्यावर हल्ला केला. आतापर्यंत 100 दिवस युद्धविरामाला झालेत आणि जरी किरकोळ हल्ले जसे म्हटलं की UAE-मध्ये, बहरीनमध्ये, कुवेतमध्ये होत होते तर इस्रायल विरुद्ध इराणने आतापर्यंत हल्ला केला नव्हता. मग ते झाल्यावर इस्रायलला कारण मिळालं. इस्रायलनी इराणवर आपले विमानं सोडली आणि तिथली जी काही राजधानी तेहरान, ताब्रीज आणि आणखीन एखाद 2 शहरं आहेत तिथली जी मिलिटरी इन्स्टॉलेशन्स आहेत, जिथे लष्करी त्यांचे जे काही रडार्स आणि इतर गोष्टी होत्या त्याच्यावर हल्ले केले. इस्रायलनीही हे दाखवण्याचा प्रयत्न केला की जरी आमचे अमेरिकेशी अतिशय जवळचे संबंध आहेत आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू हे डोनाल्ड ट्रम्प यांच्या आज्ञेविरुद्ध नाही आहेत. ट्रम्प जे म्हणतील ते इस्रायलला आवडो अथवा न आवडो एरवी मान्य करावं लागत असेल तरीही जर इराणनी इस्रायलवर हल्ला केला तर इस्रायल कोणाची परवानगी घेणार नाही, अगदी अमेरिकेचीही परवानगी घेणार नाही. जर आमच्यावर कोणी हल्ला केला तर आम्ही देखील इराणवर हल्ला करू, बाकी ते काही युद्धविराम वगैरे आम्हाला त्याची तमा नाही. इस्रायलनीही हल्ले केले पण ते हल्लेही फक्त लष्करी तळांपुरतेच मर्यादित ठेवले. आता ते झाल्यावर
इस्रायलने इराणवर हल्ले केले म्हणून येमेनमधले हुती बंडखोर जे या युद्धात आत्तापर्यंत शांत होते, त्यांनी इस्रायल विरुद्ध काही क्षेपणास्त्र डागली. बघा, त्यांनाही फक्त दाखवून द्यायचं होतं की जर इराणवर हल्ला झाला तर आम्ही इराणच्या सोबत आहोत. मग आत्तापर्यंत ते युद्धात का सहभागी नव्हते याचं कारण हुती जे लोक आहेत, बंडखोर आहेत, दहशतवादी संघटना म्हणा, त्यांचे पगार सौदी अरेबिया काढतंय. याच सौदी अरेबिया आणि हुतींच्या मध्ये अनेक वर्ष सशस्त्र संघर्ष झाला होता. त्याच्यामध्ये UAE पण सौदी अरेबियाच्या बरोबर होतं. पण त्याच्यानंतर युद्धविराम झाला आणि आता शांत राहण्यासाठी सौदी अरेबिया हुतींना पैसे देतं. म्हणजे त्यांचे महिन्याचे पगार त्यांच्या सैनिकांचे सौदी अरेबिया काढतात. त्याच्या बदल्यात हुती युद्ध करत नाहीत. जे तांबड्या समुद्रातनं ज्या जहाजांची वाहतूक होते सुएझ कालव्यापर्यंत आणि पुढे, ती अडवणं हुतींना शक्य आहे, ती थांबवणं हुतींना शक्य आहे. पण हुती ते करत नाहीत कारण त्यांचा पगार, त्यांना शेवटी सैनिकांनाही पोट असतं आणि पोटावर सैन्य लढतं. पण जर इराणवर हल्ला झाला तर आम्ही या युद्धात उतरू हे दाखवण्यासाठी हुतींनी इस्रायल विरुद्ध क्षेपणास्त्र डागली. आता हुतींनी इस्रायल विरुद्ध क्षेपणास्त्र डागल्यावर इराणलाही एक हे दाखवणं आवश्यक होतं आणि त्यामुळे इराणनेही एक दुसरा हल्ला, म्हणजे पहिला हल्ला इराणने इस्रायल विरुद्ध केला, दुसरा हल्ला इस्रायलने इराण विरुद्ध केला, तिसरा हल्ला पुन्हा इराणने इस्रायल विरुद्ध, पण तोही असा लाक्षणिक हल्ला केला. आणि या सगळ्या हल्ल्यांमध्ये, प्रतिहल्ल्यांमध्ये फारसं काही नुकसान झालं नाही. इराणचे काही लोक मारले गेले, पण असं काही खूप मोठं नुकसान झालं अशातला भाग नाही. इस्रायलनेही हे सगळे हल्ले आहेत ते यशस्वीरित्या परतवले. पण एक गोष्ट खरी आहे की इस्रायलच्या अनेक लोकांना, लाखो लोकांना या हल्ल्यामुळे बॉम्ब शेल्टरमध्ये जावं लागलं. पुन्हा सगळ्या जगामध्ये चिंतेचं वातावरण झालं. तेलाचे भाव $100 आसपास पोचले. पुन्हा जर युद्ध हे पूर्ण ताकदीने सुरू झालं तर काय होणार, ही चिंता जगाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये पोहोचली. मग ट्रम्प यांनी देखील की मी बॉस आहे हे दाखवायला आज्ञा केली. त्याच्या आधीही त्यांनी नेतान्याहूंना सांगितलं होतं की हे लेबनॉनमधलं युद्ध तुम्ही थांबवा. पण तेही नेतान्याहूंनी हे दाखवून दिलं की मी माझ्या देशाच्या राष्ट्रीय हितासाठी बांधील आहे, अमेरिकेशी आमची मैत्री आहे, पण जे मला आवश्यक आहे ते मी करणार. दुसरा फोन कॉल झाला. मग इस्रायलने असं सांगितलं की अमेरिकेच्या मैत्री खातर आम्ही हे हल्ले आता थांबवत आहोत. इराणने देखील आपले हल्ले आहेत ते थांबवण्याचा निर्णय घेतलेला आहे. म्हणजे जेमतेम 24 तास हे युद्ध चाललेलं होतं. आता याच्या पुढे ही शांतता नांदणार का हे युद्ध असंच पुढे सुरू राहणार हे आपल्याला लक्षात येईल. पण ह्याला हे जे आत्ता 24 तास जे झालं त्यांनी संपूर्ण जगाला गॅसवर ठेवलं. कारण लोकांना असं वाटत होतं की आता ठीक आहे, आज नाही तर उद्या, उद्या नाही तर परवा, परवा नाही तर आठवडाभरांनी युद्धविराम पूर्ण होईल आणि अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये शांतता वाटाघाटी होतील, काहीतरी मार्ग निघेल. त्याच्यातही शेवटी 2 गट पडलेले आहेत. त्यातला जे एक अमेरिकेचा गट आहे त्यांचं असं म्हणणं आहे की इराण हा अतिशय हुशार देश आहे आणि अशा प्रकारचं पेल्यातलं वादळ कसं निर्माण करायचं, ट्रम्पवर प्रेशर कसं टाकायचं हे इराणला माहिती. आणि त्यामुळे त्यांची अशी भूमिका आहे की बघा, इराणनी हे घडवून आणलं. एका गटाला वाटतं इस्रायलनी हे घडवून आणलं, एकाला वाटतं इराणनी हे घडवून आणलं. आणि हे घडवून आणल्यामुळे काय झालं तर ट्रम्प प्रेशर खाली आहेत. कारण आता त्यांना संसदेतही या युद्धासाठी पाठिंबा मिळवणं त्यांच्या पक्षातल्या नेत्यांकडनंही अवघड होत आहे. फुटबॉल विश्वचषक सुरू होत आहे. अमेरिकेची 250 वर्ष आहेत. निवडणुका नोव्हेंबरमध्ये आहेत. आणि अशा पार्श्वभूमीवर काहीही करून हे युद्ध थांबवणं ट्रम्प यांच्यासाठी प्राथमिकता आहे. आणि अशा वेळेला जर इस्रायल आणि इराण यांच्यातलं युद्ध सुरू असेल तर ट्रम्प कदाचित इराणला 4 सवलती जास्त देतील. आणि त्यामुळे काही जणांना वाटतं हे इराणनी हा डाव खेळलेला आहे आणि ट्रम्पकडनं अधिक सवलती त्याच्यात त्यांना मिळालेल्या आहेत. काही जणांना वाटतं इस्रायलने डाव खेळलेला आहे. पण तसे म्हटलं की डाव कोणाचाही असो, सामान्य जनता जगभरातली या सगळ्या युद्धाच्या भीतीमुळे आणि शेअर बाजार गडगडल्यामुळे काळजीत होती की आता काय होणार, हे जर युद्ध सुरू झालं तर आपलं काय होणार. पण मला असं वाटतं की त्यांनाही बहुतेक दिलासा मिळेल. आंतरराष्ट्रीय राजकारणात युद्ध चालू असतानाही युद्धाच्या मैदानावरही कूटनीती सुरू असते. अनेकदा युद्ध हे मरा किंवा मारा किंवा मारा किंवा मरा अशा पद्धतीने लढलं जातं. तर अनेकदा युद्ध हे एक संदेश, इशारा देण्यासाठी लढलं जातं. आत्ताचे जे युद्ध जे 24 तास सुरू आहे ते इशारा देण्यासाठी आहे. ते इशारा देऊनच संपेल
असा मला विश्वास आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.